वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान, प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. खामगाव तालुक्याच्या जयरामगड शिवारात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला जयरामगड शिवारामध्ये रानडुक्कर, रोही हे वन्य प्राणी वास्तव्यास आहेत. हे प्राणी शेतपिकांचे मोठे नुकसान करत असून भाजीपाला आणि मका उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांच्या या त्रासाला कंटाळून गेले आहेत. आधीच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या शिवाराला तार कंपाऊंड करून झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वन विभागाकडून वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. नाव राजेश जानकीराम राठोड, राहणार जयरामगड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे. माझे जयरामगड शहरामध्ये माझी जमीन आहे. या जमीन क्षेत्रामध्ये वांगे, टमाटे, मिरची, गवार, भेंडी, चवळी, कांदे यांची लागवड केलेली आहे. तरी आम्हाला प्राण्याचा एवढा त्रास आहे की आमचे कोणतेही पीक राहत नाही, वन्य प्राणी ठेवत नाही आहे. त्याच्यामुळं आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासन सरकारने यांचा काहीतरी सहानुभूती विचार करावा. आम्ही वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर कंप्लेंट देऊनसुद्धा त्यांचा कोणताच निर्णय झालेला नाही आहे. आमच्या बाजूला प्रकल्प आणि डोंगर असल्यामुळं वन्य प्राण्याचा भरपूर त्रास आहे. तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि शासनाने बाजूला जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागाला वॉल कंपाऊंड किंवा तार कंपाऊंड करून आम्हाला सहकार्य करावं